या सगळ्याचं बघण्याचा दृष्टिकोन शिवाजी महाराजांचा काय होता हा त्यातून स्पष्ट होत आहे. पण दुसऱ्या बाजूनं आज महाराष्ट्रात ठिकठिकाणी अतिवृष्टी आणि शेतीचं नुकसान, पिकाचं नुकसान हे दिसतंय. बघूया तर पंचनामे कधी करतायत, प्रत्यक्ष मदत कधी पोहोचते, या सगळ्याकडे आजचे शेतकरी पाहतोय आणि त्यामुळं देवाभावनी या सगळ्याकडे अधिक लक्ष द्यावं. महापालिकांच्या निवडणुकीसाठी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येत आहेत. आपल्या राष्ट्रवादीची भूमिका काय राहणार आहे, त्यांच्यासोबत राहणार? असं आहे की त्यांचं सेल्फी मी असलं, आमची काही चर्चा नाही, कारण मी मुंबईत नाही आहे, सतत बाहेर आहे. तर एक दोन दिवसांनी जाईल तर आम्ही बसून याचा निर्णय घेऊ. पण तो निर्णय सगळीकडे सारखा असेल असं नाही. कारण नगरपालिका, महानगरपालिका प्रत्येकाचं बरंच स्थान कुठं आहे हे बघून त्या संबंधीचे ते निकाल. पण महाविकास तसं आम्ही लोकसभेला किंवा विधानसभेला एकत्र गेलो तसं इथं सगळीकडे जाऊ, काही ठिकाणी जाऊ, पण सगळीकडे जाऊ असं आज सांगता येत नाही. महाविकास आघाडीवरती याचा काही परिणाम दिसतो या दोघांच्या एकत्र येण्याचा? नाही, माहिती आहे असं आहे. समजा ते एकत्र आले आणि त्याच्यामुळे मुंबईमध्ये शक्ती वाढली तर आम्हाला आनंद आहे. सर, काल याच पार्श्वभूमीवर काल ठाकरे गटाचा एक मेळावा देखील मुंबईमध्ये झाला. त्यावेळी उद्धव ठाकरेंनी असं वक्तव्य केलं की सत्ताधाऱ्यांना राष्ट्रवादीला किंवा काँग्रेसला लक्ष करायचं नाही, तर ठाकरे ब्रँड हा मोडून काढायचा आहे, यासाठी मला टार्गेट केलं जातंय असं त्यांचं म्हणणं आहे. आणि महानगरपालिका निवडणूक म्हणजे आपल्यासाठी ऍसिड टेस्ट आहे असं ते म्हणतायत. साहजिकच आहे, कारण आज मुंबई किंवा ठाणे या भागामध्ये त्यांचं शक्तिस्थान आहे. त्यांच्याकडे अनेक वर्ष महानगरपालिकेची सत्ता होती आणि त्यामुळे त्यांनी तशी अपेक्षा ठेवली तर त्याच्यामध्ये काही चुकीचं नाही. एकीकडे राज्यावर कर्जाचा बोजा वाढतोय, पण दुसरीकडे मंत्र्यांना गाड्या घेण्यामध्ये अधिकची रक्कम वाढवलेली आहे. त्याकडे कसं बघता आणि मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या खर्चावर कुठल्या प्रकारची मर्यादा नाही आहे, कुठंतरी अंतरून बघून पाय पसरायला पाहिजे असं वाटत नाही? असे किती गाड्या घेणार, 8-10-12, आणि त्याच्यातली काही लिमिट दिली, ती लिमिट फार काहीतरी आहे असं नाही. त्याच्यामुळे त्याच्यात खोल्यात जावं असं वाटत नाही. सर, मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये हैदराबाद गॅजेटची काही अंमलबजावणी करण्याच्या हालचाली सुरू आहेत. त्याला छगन भुजबळ सातत्यानं विरोध करतायत. आज समता परिषदेचा एक मेळावा देखील ते नागपूरमध्ये घेत आहेत. कुठेतरी विरोध ओबीसीला एकत्र करण्याचा प्रयत्न छगन भुजबळांकडून होतोय आणि शक्ती प्रदर्शनाचा देखील प्रयत्न या निमित्तानं ते आज करताना दिसत आहेत. नाही, जसं आहे हैदराबादचं गॅजेट जे आहे ते एक दिशा दाखवतं. मला स्वतःला हैदराबादचा गॅजेट आणि त्याच्यातला दृष्टिकोन हा यापूर्वी माहीत नव्हता. त्याची कॉपी मला हल्ली मिळाली. त्याच्यामध्ये त्याचा आधार महाराष्ट्र सरकारने घेतला. मला याच्यामध्ये दोन गोष्टी विचार करायला लागतोय. हा प्रश्न सुटावा, सामंजस्य राहावं, आपल्याची एकीची वेग ही उचलून देऊ नये, ही भावना सगळ्यांचीच असणार, त्याच्यात काही वाद नाही. मग ते करायचं असेल तर कटुता कमी झाली पाहिजे आणि सुसंवाद साधला पाहिजे. मग ते भुजबळ असतील, मुख्यमंत्री असतील, ते कमिटीचे प्रमुख असतील, त्या सगळ्यांची सुसंवाद साधून एक सामंजस्य महाराष्ट्रात कसं राहील त्याची काळजी घ्यायची गरज आहे. कारण या प्रश्नावर गावागावामध्ये कटुता आणि संघर्ष हा महाराष्ट्राच्या दृष्टीने घातक आहे. आता हे